नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कामदा एकादशीची व्रतकथा आणि शुभ वेळ सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला उपवास केला जातो. वैदिक दिनदर्शिकेनुसार कामदा एकादशी ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. सनातन धर्मग्रंथामध्ये या व्रताला अधिक महत्त्व दिले आहे. कामदा एकादशीला कथा न पठन केल्याने भक्त शुभ फळापासून वंचित राहतो असे मानले जाते. सनातन धर्मात पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी कामदा एकादशीचे व्रत शुभ मानले जाते. ही महत्वाची तारीख जगाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार कामदा एकादशीचे व्रत आज म्हणजेच 8 एप्रिल रोजी पाळले जात आहे. धार्मिक श्रद्धेनुसार हे व्रत पाळल्याने भगवान विष्णू भक्तांना आशीर्वाद देतात. शिवाय आनंद आणि समृद्धी देखील वाढते. या दिवशी पूजा करताना खऱ्या मनाने कामदा एकादशी कथा पठण करावे. असे मानले जाते की कथा पठण केल्याने भक्ताला पूजेचा पूर्ण लाभ मिळतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. कामदा एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा आणि विशेष वस्तू दान कराव्यात. यामुळे उपवास यशस्वी होतो. वैदिक कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 7 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता सुरू झाली आहे आणि एकादशी तिथी 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 संपणार आहे. अशा परिस्थितीत आज म्हणजेच 8 एप्रिल रोजी कामदा एकादशी व्रत पाळले जात आहे. आता बघूया कामदा एकादशीची व्रतकथा. आख्यायिकेनुसार भोगीपूर गावात पुंडलिक नावाचा एक राजा राहत होता. तो नेहमी सुख आणि विलासात रमलेला असे. त्याच्या गावात एक पुरुष आणि एक स्त्री राहत होते, ज्यांना ललित आणि ललिता असे म्हणतात. एके दिवशी ललित पुंडलिकाच्या दरबारात एक गाणे गात होता. त्या काळात ललितचे लक्ष ललिताकडे गेले, ज्यामुळे त्याच्या गाण्याचा स्वर बिघडला. हे पाहून राजा रागावला आणि त्याने ललितला राक्षस होण्याचा श्राप दिला. या शापामुळे त्याची पत्नी अधिकच त्रासली. तिने तिच्या पतीसाठी लोकांकडे मदत मागितली. यानंतर ललिता शृंगी ऋषीकडे गेली आणि ऋषींना तिच्या पतीबद्दल सांगितले. ऋषींनी त्याला कामदा एकादशी व्रत करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की हे व्रत केल्याने तुमचा पती पुन्हा मानव म्हणून जन्माला येईल. ऋषीच्या आज्ञेनुसार ललिताने कामदा एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूची पूजा केली. या व्रताचे पालन केल्याने तिचा पती राजाच्या शापातून मुक्त झाला आणि मानव म्हणून जन्माला आला. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कामदा एकादशीची व्रतकथा आणि शुभ वेळ सांगितली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या दिवशी कामदा एकादशीची व्रतकथा नक्की श्रवण करा किंवा नक्की वाचा. कारण ही कथा वाचल्याने आपल्याला शुभ फळ नक्की मिळते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा कामदा एकादशीचे व्रत शुभ मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवशी तरी कामदा एकादशीची व्रतकथा आवर्जून ऐकावी किंवा वाचावी. त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, सर्व इच्छा पूर्ण होतात.